शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव कोणाकडे नेमकं जाणार, आतापर्यंत जे निर्णय झाले आहेत त्याच्यावरती काय नेमकं सर्वोच्च न्यायालयाचं सांगणं असेल, या सगळ्यांवरती आज लक्ष तर आहे. बरोबरच माझ्याबरोबर जुडलेले आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे. ह्यांच्याशी बोलूया. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या गटाला ते रिप्रेझेंट करतात. ह्यांच्याशी संवाद साधूया. सर, आज खूप महत्त्वपूर्ण दिवस दिसतंय, कारण की मागच्या 2 वर्षात ही सुनावणी जी आहे नुसतं तारीख पे तारीख चाललं आहे. मात्र आज जी तारीख आली आहे त्याच्यात कुठे ना कुठे काहीतरी इन्स्ट्रक्शन्स येतील, काहीतरी निर्णय होणार का, असं कुठे ना कुठे दिसतंय. बघा, हे सगळ्यात पहिलं दुर्दैव आहे की संविधानिक महत्त्वाचे असलेले विषय लावून घेण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करावे लागतात, नाहीतर सर्वोच्च न्यायालयात ते मॅटर्स पेंडिंगच राहतात. तर मला असं वाटते की ही असंवेदनशीलता व्यवस्थेमधली संपली पाहिजे. कारण की असंविधानिक पद्धतीने कोणीतरी महाराष्ट्रासारख्या एखाद्या मोठ्या राज्याचा कारभार पाहणं आणि नेते बनून बसणं हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. या पार्श्वभूमीवर आता ही केस सुनावणीसाठी आलेली आहे आणि त्यातून काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात असं मला वाटते. कारण की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्यांनी बेसिकली एक चुकीचा निर्णय देताना शिवसेना हे नाव आणि हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे सगळंच वापरण्याची मुभा परवानगी ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिली. मूलभूत डिफेक्ट्स असलेला हा निर्णय आहे आणि संविधानिक दृष्टिकोनातून बघितल्यास असं वाटते की हा निर्णय दबावातून इलेक्शन कमिशनने दिलेला आहे का, आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर होणारी ही सुनावणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे असं माझं मत आहे. 2 जुलैला सर एक अपील तुमच्याकडून फाईल केलं गेलं. मेन्शन करण्याच्या पार्श्वभूमीवर हे सांगितलं गेलं होतं की कशा प्रकाराने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक येणार आहेत आणि म्हणून ही हिअरिंग होणं गरजेचं आहे. एक वेगळं अपील कोणतं केलं गेलं का या संदर्भात, की तोच केस कंटिन्यू होतं, ह्याच्यावर थोडी क्लॅरिटी द्या. नाही, केस तीच आहे मुळातली, पण इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल करून अर्जन्सी मेन्शन करण्यात आली की आता महानगरपालिका निवडणुकासुद्धा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर चिन्ह कोण वापरणार, धनुष्यबाण हे चिन्ह, याच्याबद्दलचा निकाल जो डिफेक्टिव्ह आहे इलेक्शन कमिशनने दिलेला त्याबद्दलचा विचार झाला पाहिजे. कारण की एकामागून एक इलेक्शन्स येत आहेत. लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि ती सगळी निवडणूक ही आपण बघू शकतो की बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईच्या आधारे धनुष्यबाण या चिन्हाशी लोकांची असलेली जवळीक आणि असलेलं नातं याच्या आधारे जिंकण्याचा सुद्धा एक हातभार महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाने वापरायचं की नाही, ते कायदेशीर आहे की नाही, संविधानिकता त्यातली काय आहे ही तपासण्यासाठी अर्जंटली हे मॅटर हिअरिंगला घ्यावं म्हणून सुट्टीच्या कालावधीमध्ये अर्ज करण्यात आला होता की सुट्ट्यांच्या न्यायालयानेच हे ऐकलं पाहिजे. परंतु व्हॅकेशन बेंचसमोर हे घेता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता रेग्युलर बेंचसमोर आज सर्वोच्च न्यायालयाचा पहिलाच दिवस आहे सुट्ट्यांनंतरचा आणि हे मॅटर लागलेलं आहे. एक उदाहरण त्यात हे पण दिलं गेलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ज्या प्रकाराने अजित पवारांना जे काही दिलं गेलं आहे चिन्ह आणि नाव, त्याला कुठे ना कुठे कंपेअर केलं गेलं. तर नेमकं काय एक मेन्शन करताना एक बॅकग्राऊंड ठेवलं गेलं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी संदर्भात जो निर्णय झालेला आहे त्याचा या निर्णयाशी संबंध नाही. म्हणजे जे सिम्बॉल आहे ते त्यांनीच वापरावं, घड्याळ हे सिम्बॉल, आणि त्याच्याखाली डिस्क्लेमर द्यावं की हे अंडर डिस्प्यूट आहे, सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता वापर करण्याची परवानगी दिली आहे, असं डिस्क्लेमर देऊन त्यांनी ते वापरावं. अशा पद्धतीचा जो आदेश होता तो मला वाटते की या केसमध्ये लागू पडत नाही. कारण की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा पक्षफुटी संदर्भातला किंवा आपण म्हणू डिस्क्वालिफिकेशनच्या अपात्रतेच्या संदर्भातला जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू ही संविधानिक दृष्टिकोनातून बरोबर आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कोर्टाने तेव्हा एकच मुद्दा नमूद केला होता की उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे त्यांना आम्ही रिइन्स्टेट करू शकत नाही. मग आता त्या निर्णयाचा जो बॅकग्राऊंड आहे त्याच्या आधारे इलेक्शन कमिशननी पुनर्विचार त्यांच्या निर्णयाचा केला पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे. त्यामुळे अजितदादांच्या केसमध्ये कुठेही सर्वोच्च न्यायालयाचा डिस्क्वालिफिकेशनबद्दलचा निर्णय नाही, केवळ त्या पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे तो निर्णय इथे लागू पडत नाही असं आमचं मत आहे. तुम्ही सर राजधानी दिल्लीत आलायत, या केस संदर्भात आलायत, पण काल एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीत नेमकं काय एक निर्णय घेतलं गेलं आणि मागण्यांच्या संदर्भात एक तुम्ही आता जस्ट मेन्शन केलं, पण बाकीच्या अजून काय मागण्या आहेत त्यालाही थोडंसं डिटेलमध्ये सांगा.
आणि कसं आहे, त्या अशा बैठकांबद्दल काही सांगता येणार नाही, परंतु संविधानिकच चर्चा झाली की घटनात्मक दृष्टिकोनातून काय मागण्या होऊ शकतात आणि हे व्यथित करणारच आहे कोणत्याही न्याय, कायदा आणि संविधान समजणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा की अशा वाईट पद्धतीने एखादा पक्ष कोणीतरी ताब्यात घेतो आणि धनुष्यबाण हे चिन्हसुद्धा पक्षचिन्ह म्हणूनच त्यांना देण्यात येते. याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा जो बायसपणा आहे, दबावाखाली वागणं आहे, या संदर्भात सगळेच जण बोलतात. आता ही जी कायदेशीर रणनीती आहे त्याच्याबद्दल काही मला आत्ता बोलता येणार नाही, कारण आजच ते प्रकरण सुनावणीसाठी मेन्शन काय केले गेलेत मागण्यात? एक तर तुम्ही आता ते हे केलं अबाउट चिन्ह, आणि अजून काय काय आहे? ते जे IA दाखल केलेलं इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन, ते केवळ लवकर सुनावणी व्हावी यासाठी आहे. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय हाच आहे की लवकर सुनावणी होण्यासाठीचे कारणं काय आहेत. तर महानगरपालिका निवडणुका आहेत, आणखी एक निवडणूक ही चुकीच्या पद्धतीने पक्षचिन्ह दिलेलं आहे त्याच्या आधारे होणार का, हा महत्त्वाचा विषय उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळे जर ज्या पद्धतीने हे आर्ग्युमेंट आता एक्सटेंडेड होईल, तिथे चालेल प्रक्रिया, त्याच्यानुसार मागण्या काय काय करायच्या हे तेव्हाच्या तेव्हा ठरवावं लागणार आहे. परंतु महत्त्वाची मागणी मला हीच वाटते की जो निर्णय 11/5/2023 रोजी सुप्रीम कोर्टाने दिला, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून डिस्क्वालिफाय झालेल्या नेत्यांच्या संदर्भात अपात्रता आहे की नाही या संदर्भातला, त्या निर्णयाचा आधार घेऊन जे आदेश इलेक्शन कमिशननी दिलेले होते पक्षचिन्हाबद्दल, त्याचा फेरविचार व्हावा आणि त्यांच्याकडे वाटल्यास ते प्रकरण परत पाठवावं. जोपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नक्की निर्णय याच्यावरचा घेत नाही, तोपर्यंत शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह कोणालाही वापरण्याची परवानगी देऊ नये आणि त्याच्यावर स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात येऊ शकते. कारण की शिवसेना हे नाव देण्याचा हक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला नाहीच. म्हणजे आपण जर पाहिलं तर इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर असं त्या नियमांचं नाव आहे, ज्याच्यामध्ये सिम्बॉल ठरवले जाऊ शकतात. सिम्बॉल कोणाला द्यायचं हे ठरवलं जाऊ शकते, सिम्बॉल डिझॉल्व करायचं का हे ठरवलं जाऊ शकते. ते सगळे अधिकार इलेक्शन कमिशनला आहेत. पण हा अधिकार इलेक्शन कमिशन घेऊ शकतात का, की शिवसेना ही सुद्धा एकनाथ शिंदे यांची आहे, अशा प्रकारचा निर्णय या सिम्बॉल्स ऑर्डरनुसार घेण्याचा हक्क निवडणूक आयोगाला मुळीच नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तर हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे, ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने काय नेमके मागण्या आहेत त्याला घेऊन एक हायलाईट केला आहे. महत्त्वाचं म्हणजे हेच की निवडणूक आयोगाने घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यावरती फेरविचार व्हावं आणि धनुष्यबाण आणि शिवसेना नाव, पक्षचिन्ह आणि नाव हे जे एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं आहे त्यावरती फेरविचार व्हावं, अशी त्यांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खुना, झी मीडियासाठी.